श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। यशस्विनी महिला मंडळ नाशिकच्या वतीनं आयोजित अंतरंग तिचा प्रवास नृत्य नाटिका कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। हा नृत्य नाटिका कार्यक्रम शिक्षणाची आद्य क्रांतिकारक सावित्रीबाई फुले आणि महिलांना सक्षमीकरण देणाऱ्या वीर मातांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित केला गेला होता। कार्यक्रमात सहभागी महिला आणि युवतींच्या नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकले। स्त्रीच्या जीवन प्रवासाची कहाणी प्रेक्षकांना भावनिक बनवणारी होती। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले गेले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष रुपाली कोठावदे, संस्थापक अध्यक्ष स्वाती ब्राह्मणकर, उपाध्यक्ष गुलबक्षी ओतुरकर, सचिव अनिता दुसे, सहसचिव नीतू ब्राह्मणकर, खजिनदार रुपाली बागड, सहखजिनदार सायली ब्राह्मणकर आणि यशस्विनी महिला मंडळाच्या सर्व महिला संचालिकांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले। यशस्विनी महिला मंडळ नाशिकच्या या उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत समाजात स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला जातो। मी यशस्विनी महिला मंडळाची अध्यक्ष सौ रुपाली लक्ष्मीकांत कोठावदे। स्त्री जीवनाचा संपूर्ण प्रवास हा आम्हाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने काहीतरी सादर करायचा होता। तो स्त्रीची वेगवेगळी रूपे, तिने शिखर जे गाठलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, ती आपल्याला कशा पद्धतीने दाखवता येतील आणि असा विचार माझ्या मनात आला आणि तो आज आम्ही मूर्त स्वरूपात साकारण्याचा आज प्रयत्न केलेला आहे। स्त्रीची विविध रूपे आज याच्यातून दिसले, तिचा संघर्ष, तिचा संपूर्ण प्रवास या नृत्य नाटिकेद्वारे आज आम्ही येथे सादर केलेला आहे। त्यासाठी आमच्या संपूर्ण कार्यकारिणीचे आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे आणि सर्व श्रोतेवर्गाचे सर्वांचे मला सहकार्य लाभले, त्याबद्दल मी सर्वांची मनपूर्वक आभारी आहे। यशस्वी महिला मंडळातर्फे आज आम्ही अंतरंग स्त्रीचा प्रवास हा नृत्य नाटिका असा कार्यक्रम कालिदास रंगमंदिरात सादर केला। 100 पार्टिसिपंट याच्यामध्ये स्त्रियांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि तो सगळ्या स्त्रियांच्या विविध छटा म्हणजे लहानपणापासून तर पूर्णतेच्या तारुण्य वार्धक्य असा आम्ही प्रवास पूर्ण दाखवला। शिवाय स्त्रियांचे सगळे ज्यांनी आज उंच शिखरं गाठलेली आहेत, व्योमिका सिंग असो, नाहीतर सिंधुताई सपकाळ असो, किंवा किरण मुजुमदार शॉ असो, किंवा अजून झाशीची राणी ऐश्वर्या राय, मिस वर्ल्ड, हे सगळे विविध क्षेत्रातली आम्ही सगळे आयडल स्वरूपात सुद्धा दाखवली, जेणेकरून स्त्रियांनी जिथे जिथे पराक्रम गाजवला आहे, क्षेत्र जी काबीज केली आहे, त्यांची सगळ्यांचं आम्ही पूर्ण रूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि आमचा कार्यक्रम यशस्वी झाला। तो सगळ्या कार्यकारिणी आणि सगळे प्रेक्षक पार्टिसिपंट यांच्या सहकार्यामुळेच। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।